नमस्कार. आज 14 मार्च 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यासोबतच पहा, आजच्याच वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपण 13 तारीखचं पण वृत्तपत्र कव्हर करणार आहोत. 13 तारखेचा लोकसत्ता पहा. कालचं लेक्चर मी त्यामुळेच घेऊन आलं नाही, कारण पहा अगदीच 28 एप्रिलला राज्यसेवा आहे, त्यामुळे विद्यार्थी संख्या पण आपली तिकडे जात आहे. पूर्वी जे व्ह्यूज यायचे ते आता तेवढ्या पद्धतीचे येत नाहीत, ते मी मान्य करतोय, कारण पहा अगदीच आपल्याला वेळ नाही आहे. त्यामुळे मी आता 2 दिवसाचं एका दिवशी वगैरे तसं करण्याचा प्रयत्न करेन, किंवा अगदी ज्या दिवशी जास्त फॅक्ट वगैरे असतील ना त्या दिवशी आपण न्यूजपेपर कव्हर करणार आहोत. त्यामुळे म्हणतो पहा, जे 2025चे विद्यार्थी आहेत त्यांनी काळजी करू नका, न्यूजपेपर तुमचं कव्हर करणार आहे. पण 2024चे विद्यार्थी आता थोडंसं म्हणजे आपल्याला पण त्यांच्यासोबतच पाहावं जावं लागेल. त्यामुळे मी थोडंसं न्यूजपेपरचे जे व्हिडिओ आहेत ना ते कमी कमी प्रमाणात आणत आहे. ओके, तर चला अगोदर पहिल्यांदा आपण आजच्या बातम्या पाहूयात, मग त्यानंतर जो लेख आहे 13 तारखेचा तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, भाजपची दुसरी यादी काल जाहीर करण्यात आली. तसेच INC इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा इंडिया आघाडी आहे त्यांची पण काल दुसरी यादी वगैरे जाहीर झालेली आहे. मग ती आपल्यासाठी काही कामाची आहे का? तर पहा, अगदी जर शक्य झालं तर तुम्ही तुमचं जे लोकसभा मतदारसंघ वगैरे असेल ते तुम्ही पाहून घेऊ शकता की आपला इथे उमेदवार वगैरे कोण आहे. त्यासाठी ते नक्कीच कामी पडेल. म्हणजे पहा, लोकसभा इलेक्शन आहे व आपल्या देशाचा तिथे विचार वगैरे चालेल. ओके, त्यासाठी पहा, आपण हे UPSC आणि MPSC साठी गरजेचं आहे का असं म्हणून चालणार नाही. तर पहा, आपल्या देशासाठी ते खूप गरजेचं आहे व UPSC आणि MPSC पेक्षा देश आपला महत्त्वाचा आहे, बरोबर. त्यासाठी हे न्यूज अगदीच गरजेचे आहे. थोडंसं आता पॉलिटिकल ऑब्झर्वर बनून तुम्हाला काम करायचं आहे. ओके, मी म्हणत नाही की तुम्ही राजकारणातच पडा किंवा ह्याच्यावरती टीका वगैरे करा, तसं नाही आहे. पण तुम्हाला तुमच्या बुद्धीला कोणत्या पक्षाचे विचार पटतात, त्यानंतर अगदी तुम्हाला कोणता नेता वगैरे त्या पद्धतीने हे वाटतो की योग्य वाटतो, त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच थोडंसं विचार करून मतदान वगैरे द्या. कारण मतदान हा सर्वश्रेष्ठ एक अधिकार आहे तुमचा, असं तुम्ही म्हणू शकता. मग त्यासाठी तुम्हाला जागरूक असणं किंवा एक जागरूक नागरिक आणि जागरूक मतदान असणं आपलं कर्तव्य आहे. यासाठी ही न्यूज गरजेची होती. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडका. आता पहा, अगदीच राज्य मंत्रिमंडळाचे 2 दिवसांत 61 निर्णय झालेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा जर म्हटलात तुम्ही तर अहमदनगर जे जिल्हा आहे त्याचं नाव आता सॉरी अहमदनगर जे आहे ना त्याचं नाव आता अहिल्यानगर होणार आहे. तर पुण्यातील वेल्हाड तालुका जो आहे त्याचं नाव आता राजगड होणार आहे. आता वेल्हाडचं महत्त्व काय किंवा राजगडचं महत्त्व काय तर सर्वांना माहिती असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 28 वर्षात येथून त्यांनी काय कार्यभार वगैरे पाहिलेला होता. त्यामुळे याचं नाव काय दिलेलं आहे, आता राजगड देण्यात आलेलं आहे. अहिल्यानगरचं सॉरी अहमदनगरचं अहिल्यानगर. परीक्षेला प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ही खूप महत्त्वाचं आहे. ओके, वेल्हाड कोण्या जिल्ह्यातील तालुका आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. तर पुणे जिल्ह्यातील. आता जे मराठवाडा वगैरे आहेत किंवा जे अगदी ज्यांना पुणे जिल्हा वगैरे माहिती नाही त्यांच्यासाठी हे महत्त्वाची न्यूज होती की वेल्हाड पुणेमधील आहे, तर त्याला राजगड असं नाव देण्यात येत आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता पहा, दुसरे काही महत्त्वाचे निर्णय ज्यामध्ये आहेत, पोलीस पाटलांना महिना 15,000 मानधन करण्यात आलेलं आहे. आशा सेविकांना 5,000ची पगारवाढ झालेली आहे. सामूहिक विवाहासाठी 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासोबतच अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयातून मराठी संभाषण न केल्यास कारवाई देखील करण्यात येणार आहे. म्हणजेच आता तुम्ही RTO मध्ये लायसनला वगैरे जर गेला तर तिथं तुम्हाला मराठी येणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन वगैरे जर काढायचं असेल तर आता तिथे देखील मराठी कंपल्सरी केलेलं आहे. आता ही स्टेप चांगली आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण पहा, काही ठिकाणी ना आपला थोडंसं आपणच संकोचित वगैरे होतो की काय, असा पण तिथं विचार नक्की करावा लागतो. ओके, आता याबद्दल आपला डिटेल वगैरे जायचं नाही की हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वगैरे तसं पाहायचं नाही. पण पहा, अगदी त्याची अंमलबजावणी वगैरे योग्य असायला हवी. त्यानंतर संपूर्ण राज्याचा किंवा संपूर्ण देशभराचा पण इथं विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण पहा, अगदी सगळीकडे जर मराठी झाली तर ती बेस्ट आहे. आणि आता पहा, प्रॉब्लेम असा येतो, आता तुम्हाला याच्यापूर्वी पण मी सांगितलं ना, ॲपल मॅकबुकच्या डिव्हाइस जेव्हा वापरतात तुम्ही, त्यामध्ये पहा प्रॉब्लेम काय येतो, तिथं मराठी लँग्वेजच नसते. ओके, तिथे गुजराती लँग्वेज आहे पण आपली मराठी तिथं नाही आहे. म्हणजे ते खूप एक शोकांतिका आहे, जरी म्हटलात तुम्ही तरी चालेल. पहा, कारण पहा तिथे मराठीला मान कशामुळे मिळाला नाही, कारण आपण आजपर्यंत त्याच्या विषयाकडे किंवा सॉरी म्हणजे तिकडे आपण त्या दृष्टिकोनातून कदाचित कामच केलं नाही. गुजरातची तिकडे आहे पण आपली लँग्वेज नाही. त्यानंतर तमिळनाडूची तमिळ आहे तिथे लँग्वेज, पण आपली मराठी नाही आहे. मग असं का, तर आपण कदाचित त्या दृष्टिकोनातून विचार केला नाही. मग आता ही जर विचार होत आहे तेच चांगली गोष्ट आहे. पण हे फक्त निर्णय होऊन चालणार नाही, तर आपण काय याची अंमलबजावणी परिपूर्णरित्या होणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस आपण अगदी मराठीला आपण तशा पद्धतीने सन्मान वगैरे मिळवून देऊ शकतो. ओके, आय होप तुम्हाला माझे पॉईंट्स वगैरे समजले असतील. त्यानंतर पुढे चला, राहुल गांधी यांची महिला न्याय पंचसूत्री योजना त्यांनी पुढे आणलेली आहे. म्हणजे नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणासह अनेक आश्वासने वगैरे त्यांनी दिलेली आहेत. आता हे मी नक्कीच घेतलं असतं, पण पहा आपण राजकीयसाठी वगैरे काम करत नाही आहे किंवा म्हणजे एखाद्या पार्टीचा प्रोपोगंडा वगैरे चालत नाही, त्यामुळे मी याला स्किप करत आहे.
फक्त तुम्हाला सांगण्याचं काम बीजेपीचे एवढे आहेत व INCचं एवढे अशा पद्धतीने आहे, एवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. बाकी पहा, एक जागरूक मतदाराचं काम आहे की मॅनिफेस्टो प्रत्येक पार्टीचं वगैरे तुम्ही उकलून पाहायचं असतं की त्यामध्ये काय काय देण्यात येणार आहे व त्यांनी काय आश्वासन वगैरे परिपूर्ण करणार आहेत. ओके, त्या बेसिसवर तुम्ही मतदान वगैरे करायचं. त्यामुळे मी हे माझं म्हणजे ॲज अ टीचर म्हणून मी हे सांगू शकत नाही. ओके, त्यानंतर पुढे चला. राजकीय पक्षांकडून 22,217 रोख खरेदी, 5 वर्षांचा तपशील, SBIचे प्रतिज्ञापन. आता पहा, सर्वांना माहिती आहे SBIने काय म्हटलेली होती, 30 तारखेपर्यंत आम्हाला वेळ द्या, जून 30 पर्यंतचा, की आम्ही ते निवडणूक रोख्यांची वगैरे माहिती देऊ. पण अगदी जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला ना, त्यावेळेस फक्त एका दिवसात हे काम केले त्यांनी. म्हणजे 4 महिन्याचं जे काम होतं ना, त्यांनी एका दिवसात पार पाडलं. म्हणजे अगदीच कुठेतरी ना, म्हणजे SBIने जे लोकसत्तामध्ये वगैरे याच्यापूर्वी पण लेख आलेले होते पहा, मग SBIने पण कुठेतरी एक चूक वगैरे केल्याचं आपल्याला इथं दिसतं, किंवा अगदीच ते कोणाच्या तरी नियंत्रणाखाली वागत आहेत की काय, असं तिथं प्रश्नचिन्ह पडतो. त्यानंतर काल बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी पण काय केलं, सुप्रीम कोर्टाचं जे बार काउन्सिल आहे त्यांनी राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांना पत्र लिहिलेलं आहे तशा पद्धतीने की आम्ही सुप्रीम कोर्टाला थोडंसं आटोक्यात घ्या, किंवा म्हणजे जे काही इलेक्टोरल बॉन्डची केस आहे त्याला थोडंसं स्टे वगैरे देण्याचा प्रयत्न करा, असं प्रेसिडेंट ऑफ इंडियाला वगैरे त्यांनी पत्र लिहिलं. पण पहा, जर असं असेल ना तर हे अगदी चुकीचं होत आहे. ओके, कारण पहा, इलेक्टोरल रिफॉर्म किंवा इलेक्शन कमिशनमध्ये रिफॉर्म असणं खूप गरजेचं आहे असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. पण सध्याला जे वातावरण वगैरे तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न होत आहे, किंवा पडद्याच्या मागे जे हालचाली वगैरे होत आहेत ना, त्या अगदी चुकीच्या आहेत असं आपण इथं डायरेक्टली म्हणतो. कारण ह्याचा जर पडद्यामागच्या जर हालचाली आहेत त्याचा लोकशाहीवरती खूप दीर्घ परिणाम वगैरे दिसून येईल. त्यासाठी लवकरात लवकर, किंवा याच्यापूर्वी पण सुप्रीम कोर्टाने एक टिप्पणी केली होती पहा, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये येसमॅनशिपचे जे अधिकारी असतील ना ते नको आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं. व येसमॅनशिपचे जर अधिकारी जर तिथे परत एकदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये आले तर लोकशाहीला पहिल्यांदा तडा तिथूनच जाईल. ओके, मग हीच समस्या आता सध्याला होत आहे की काय, असं आपल्याला इथं पाहता येतं. मग यासाठीच SBIचे जे प्रतिज्ञापनं आहेत किंवा जे त्यांनी पाठवले निवडणूक रोखे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जे आहेत ते पाठवल्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काय करत आहेत, त्याचा 15 तारखेपर्यंत म्हणजे उद्या रात्रीपर्यंत ते काय सार्वजनिक वगैरे माहिती करणार आहेत. ओके, मग पाहूया त्याबद्दल रिसर्च वगैरे नक्की येतील, त्या आता आपल्याला स्वतःहून वगैरे उकलत बसायचं नाही. फक्त त्याच्या संदर्भात एक लेख आलेला आहे ती मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ते झाल्यानंतर तुम्ही बाकीची इलेक्टोरल बॉन्डची वगैरे इलेक्शनची वगैरे दुसरी न्यूज नाही पाहिले तरी चालेल. फक्त आपल्या सिलेबसला तुम्ही थोडंसं स्टिक होऊन राहायचं आहे. ओके, त्यानंतर पहा, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ, ही आपण न्यूज पाहिली. अहमदनगर हे पण पाहिलं आपण. पुढे चला, राहुल गांधी यांचे न्यूज, त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे न्यूज, त्यानंतर महाराष्ट्रात भाजप आहे कुठे, स्किप करू शकता. पुढे चला, धोक्याचा इशारा, खट्टरो को खिलाडी, सर्वांना माहिती आहे काल त्यानंतर पहा संपादकीय पेज, सर्वांना माहिती आहे 12 तारखेला मनोहरलाल खट्टर यांचं सरकार कोसळलं, किंवा त्यांनी राजीनामा दिला व लगेच त्याच्या जागी सैनी आले. ओके, म्हणजे भाजपचेच पण त्यांनी एका पार्टीने हात काढून घेतला व दुसऱ्या पार्टीला लगेच त्यांनी घेऊन काय केलं, BJPने तिथे सत्ता स्थापन केलेलं आहे. मग काल मनोहरलाल खट्टर यांनी काय केलेलं आहे, आमदार पदाचा पण राजीनामा दिलेला आहे व काल जी दुसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये त्यांना खासदारकीचं तिकीट देखील मिळालेलं आहे. ओके, मग हे अशा पद्धतीने आहे. मग हरियाणामध्ये आता पहा, आपल्या महाराष्ट्राचे जेव्हा इलेक्शन ऑक्टोबरमध्ये होणार आहेत ना, त्याच दरम्यान हरियाणामध्ये पण इलेक्शन होणार आहेत. मग मला नाही वाटत की MPSC किंवा जे सरसेवा भरती आहेत ना त्यामध्ये CM कोण आहे असा प्रश्न वगैरे तिथं विचारलं जाईल, कारण ते लगेचच्या लगे बदलणार आहे. प्रॉब्लेम कसा आहे पहा, MPSCने जरी आता कंबाईनला आपला प्रश्न विचारला तर 2-3 वर्ष म्हणजे नोव्हेंबर नंतर परत एकदा त्यांचा मुख्यमंत्री वगैरे बदलू शकतो, असे आपलं जास्त तिथे चान्सेस दिसून येत आहेत. ओके, ती एक बातमी झाली. त्यानंतर आणखीन जर गोष्ट जर म्हटलं याबद्दल, म्हणजे तरी देखील म्हणजे पहा, आपल्याला त्याबद्दल प्रेडिक्शन तर करता येत नाही, तरी देखील तुम्हाला नाव माहिती असू द्यात, सैनी हे नाव आहे त्यांचं. ओके, त्याच्यानंतर पहा, आणखीन महत्त्वाचं जर म्हटलं ना, हा जो लेख आलेला आहे ना तो हरियाणामधील BJP आणि महाराष्ट्रामधील BJP थोडंसं इथं प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तिथलं कॉम्बिनेशन वगैरे देण्याचं, किंवा तिथलं जे जाट प्रवर्ग नाराज वगैरे आहे त्याबद्दल इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता मी याला जास्त डिटेलिंग वगैरे घेत नाही परत, कारण तेच आहे, पॉलिटिकल ऑब्झर्वर बनायचं आहे. आता पहा, राजकीय बातम्या खूप येत आहेत, किंवा जे लेख पण आहेत ना ते खूपच राजकीय आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं काढता पाहिजे घ्यावं लागेल असं मी डायरेक्टली म्हणेल. त्यानंतर तैवानचं हे पण काही गरजेचं नाही. पहा, सध्याला म्हणजे खूपच इलेक्शनचं वातावरण आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतं. यानंतर पहा, काहीच गरजेची बातमी मला दिसली नाही, स्किप करू शकता. नेक्स्ट आता पहा,
आता हा लेख आपण कालच्या वृत्तपत्रामधला आहे, तो घेऊन आपण थांबणार आहोत. पहा, एक निवडणूक म्हणजे एक देश एक निवडणूक यासाठी एक समिती बसवण्यात आलेली आहे. लास्ट इयर एक समिती बसवलेली आहे, सांगू शकता रामनाथ कोविंद समिती आहे. परीक्षेला हा प्रश्न नक्की येऊ शकेल. पहा, ओके, म्हणजे हरियाणाच्या मुख्यमंत्रीपेक्षा हे रामनाथ कोविंद समिती हा प्रश्न नक्की पडू शकतो. कारण पहा, सध्याला इलेक्शनचा वारा आहे व इलेक्शनमध्ये इलेक्शनचे रिफॉर्म्स वगैरे होणार आहेत, त्याबद्दल UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, यामध्ये प्रश्न नक्की पडू शकतात. ओके, त्यासाठी पहा, एक देश एक निवडणूक प्रस्तावाची चर्चा 1983 सालापासूनच आपल्याकडे चालू आहे. व हे असं का होत आहे, तर आपल्याला लोकशाही मजबूत करायची आहे, हे त्याच्या मागचे कारण त्यांनी देत आहेत. बरोबर, लोकशाही मजबूत करायचं आहे, त्यासाठी यांनी कारण दिले. मग पहा, एक देश एक निवडणूक जर झाली तर काय प्रॉब्लेम होतील ते आपण पाहूयात. तर निगेटिव्हिटी जर पाहिली याची ना, तर आता जसं सध्याला नरेंद्र मोदी यांची जी लाट वगैरे आहे, या लाटीमध्ये ना जे कमकुवत आमदार किंवा म्हणजे कमकुवत जे मतदार असतात ना, ते पण इथं निवडून जातात. कशामुळे सांगतो, म्हणजे पहा, लीडर कोण आहेत, नरेंद्र मोदी. मग लीडर जर मोठे असतील ना, तर त्या लीडरलाच पाहून तिथं काय मतदान वगैरे केलं जातं, म्हणजे वन सेंट्रिक इथं इलेक्शन वगैरे होतं. मग हीच समस्या होते. मग यासाठी पहा, आपल्याकडे ना आपली जी डेमोक्रेसी आहे किंवा जे आपले राजकीय पक्ष आहेत ना, ते मल्टी पार्टी आहे. बरोबर, म्हणजे आपल्याकडे जास्त पक्षीय आपली लोकशाही आहे. बरोबर, मग पहा, इथे फक्त एका पार्टी आणि एक लीडरकडे आपण काय करतो, मतदान वगैरे देतो. मग ह्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, लोकसभा असू द्या निवडणूक किंवा विधानसभा असू द्या, ह्या निवडणुकीमध्ये फक्त एका लीडरच्या चेहऱ्याला बघून जर आपण मतदान देत असू, तर फक्त तोच लीडर इथं विजेता वगैरे होत असतो. मग यामुळे समस्या कोणाला होती, जे विपक्ष वगैरे आहेत किंवा जे अन्य पक्ष आहेत, छोटे छोटे जे मल्टी पार्टी जी सिस्टीम आहे आपली, त्यामधील जे छोटे पक्ष आहेत ना, त्यांना इथं जागाच मिळू शकत नाही. मग ही समस्या इथं येते. त्यानंतर जे पक्ष सत्तेत आहे ना, त्याच्याजवळ भरपूर फंड वगैरे आहे, त्याच्याजवळ फंडचा भरपूर भरमसाठ वगैरे ते यूज वगैरे करू शकतील. पण इथे विपक्षला वगैरे तशा पद्धतीने फंड वगैरे मिळत नाही. त्यामुळे इथं काय होतं, त्यांना लोकसभा आणि विधानसभा यामध्ये लगेच खर्च करायला वगैरे तेवढासा पैसा वगैरे मिळत नाही. मग इथं जर आपण आता पहा, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत. मग इथं जर तुम्ही थोडासा लेट जर दिलात, म्हणजे यांना थोडंसं जर चान्स दिलात की बाबा तुम्ही विपक्षला वगैरे मतदान करा, यासाठी आम्ही फंडिंग वगैरे घेण्याचा प्रयत्न करतोय, मग हे जर विपक्षला थोडासा जर फंडिंगसाठी जर टाईम दिला, तर इथं काय होतं पहा, यांना पण फंडिंग वगैरे गोळा करण्यासाठी वगैरे टाईम मिळेल. मग हे पण निवडणुकीसाठी परत एकदा लढायला तयार होतील. म्हणजे पहा, एकदा हारलेला व्यक्ती परत एकदा त्याला उठण्यासाठी थोडासा चान्स मिळणं खूप गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने हे निगेटिव्ह पॉईंट आपल्याला इथं सांगता येतात. कारण पहा, एकाच जर वेळेस निवडणुका झाल्या ना, तर अगदीच सगळीकडेच इथं ताण वगैरे निर्माण होतो. ओके, मग त्यानंतर आता याची पॉझिटिव्ह गोष्टी पाहूयात. तर पहा, पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजेच काय, निवडणुकीमध्ये जो खर्च होणार होता ना, याच्यापूर्वी जो खर्च होतो, ओके, लोकसभेला वेगळा खर्च, त्यानंतर विधानसभेला वेगळा खर्च वगैरे, ते आता इथं होण्यात म्हणजे तेवढा जास्त खर्च वगैरे इथं होत नाही. ओके, समजते ना तुम्हाला. म्हणजे पहा, फक्त लोकसभेचंच असतील तर तिथे 500 कोटी रुपये खर्च होतील. त्यानंतर फक्त विधानसभेचे जर असतील तर इथं 100 कोटी रुपये खर्च वगैरे होतील. मग पहा, एकाच खर्चामध्ये जर तुम्ही एक देश एक निवडणूक जर केला, तर ह्या 500 कोटी रुपयामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जेव्हा इलेक्शन लागतात, त्यावेळेस एकाच टाइमला सगळी इलेक्शन वगैरे कव्हर केली जाऊ शकतील. म्हणजे पोटनिवडणूक आज पण होतात पहा, अगदी त्या पद्धतीने पोटनिवडणूक लगेच लोकसभेमध्ये विधानसभेच्या जर झाल्या, तर ते तशा पद्धतीने एकाच खर्चामध्ये सर्व काही होऊन जाईल. पण हे पॉझिटिव्ह गोष्ट सांगत होतो ना. हां, त्यानंतर निगेटिव्हमध्ये सांगितलेलं आहे की एकच पक्ष वगैरे त्याचा विजेता होऊ शकेल. त्यानंतर पहा, इथं फंड काय होईल, कमी लागेल आपल्याला. ओके, त्यानंतर शासकीय जे कामकाजाच्या सुट्ट्या वगैरे असतील ना, त्या पण कमी होतील जर आपण काय केलं, लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन एकत्रच घेतले तर. त्यानंतर जे मतदारसंघ वगैरे बनवण्याची जी यादी वगैरे असते, मग त्यासाठी पहा, शिक्षकांना वगैरे आपण कामाला लावावं लागतं. मग तिथली पण काय होते, म्हणजे याला पण इथं कर्मचारी जे असतात, शासकीय कर्मचाऱ्यांचं पण तिथं काय होणार आहे, जास्त म्हणजे त्यांचं पण दुर्लक्ष वगैरे इथं केलं जाणार नाही. म्हणजे शाळेचे जे शिक्षक वगैरे असतात, त्यांच्याकडून जर आपण काम करून घेत असो, तर शाळेवर त्याचा परिणाम होत असतो. बरोबर, मग अगदी एक देश एक निवडणूक जर आली, तर आपल्याला काय होईल, लगेच त्याचा फायदा वगैरे इथं होऊ शकतो की एकाच टाइमला दोन्ही निवडणूक वगैरे केल्या जाऊ शकतात. तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय सांगता येतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पद्धतीने, म्हणजे सामान्य आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पलीकडे पण तुम्हाला काही विचार जर आले, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा पेपरमध्ये लिहू शकता. मग आता पहा, हे याच्यापूर्वी पण मी म्हटलं होतं की हे कशामुळे केलं जात आहे, एक निवडणूक कशामुळे येणार आहे, तर लोकशाहीला आपल्याला बळकट करायचं आहे. या दृष्टिकोनातून एक देश एक निवडणूक यासंबंधी चर्चा चालू आहे. व नुकतंच जे लॉ कमिशन ऑफ इंडिया आहे, यांनी पण रिकमेंडेशन वगैरे देणार आहेत, असं 27 फेब्रुवारीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेलं आहे. आता पहा, 27 फेब्रुवारीची न्यूज आपण घेतलेली नव्हती. मग त्या न्यूजचं लेख कधी आलेला आहे,
13 तारखेला आलेला आहे, बरोबर. मग मी पहा 27 तारखेची घेतलं नाही म्हणून त्यानंतर आपण आता इथं चर्चा करत आहोत. म्हणजे पहा तुमची एक पण बातमी स्किप होणार नाही किंवा तो आपली ते जर कायमची बातमी असेल ना तर आपण काळजी करू नका, त्या बातमीला नक्कीच त्याला न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. तर पहा लोकशाही बळकट करायचा आहे, मग यासाठी एक देश निवडणूक आपण चर्चा करत आहोत. पण यामुळे खरंच लोकशाही मजबूत होईल का असा जर प्रश्नचिन्ह निर्माण केला तर आपल्याला काय उत्तर मिळेल? नाही. ओके, नाहीच हे त्याचं एक उत्तर असेल. का म्हणतोय पहा, तर लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत करायची असेल तर निवडणूक पद्धत, निवडणूक सुधारणा याकडे गांभीर्य लक्ष दिले पाहिजे. खरे तर अलीकडे निवडणुकांना येत असलेले स्वरूप पाहिले की निवडणूक सुधारणांची गरज हे स्पष्टच आपल्याला दिसून येते. म्हणजे पहा, याच्यापूर्वी पण मी वारंवार बोललेलं असेल, पण आता पण त्याबद्दल नक्कीच बोलणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, तुम्ही याच्यापूर्वी जे MPs आहेत किंवा MLAs आहेत त्यांचे तुम्ही वक्तव्य ऐकले आहात का? आता पहा, अगदीच यावर्षी बीजेपीने पण, म्हणजे बीजेपीचं स्वागतच म्हणायचं, की बीजेपीने जे पूर्वी बेताल वक्तव्य वगैरे करायचे ना त्यांना यांनी काय ह्यावेळेस तिकीट दिलं नाही खासदारकीचं. अगदी ते चांगल्या पद्धतीने केलं आहे. म्हणजे ते दिल्लीचे खासदार, त्यानंतर अगदीच MP मधून पण एक MP होत्या, त्यांचं पण त्यांनी तिकीट कपात केलेलं आहे व अगदी ते योग्य होतं. कारण पहा त्यांच्याकडे डिग्री कशाची आहे तर BA, त्यानंतर MA अशा पद्धतीने, म्हणजे पहा मास्टर त्यांनी केलेलं आहे. आता BA वगैरे तुम्ही याला कमी समजू नका, पण पहा त्यांनी 15वी पर्यंत तरी शिक्षण केलेलं आहे ना त्यांचं कंप्लीट, त्यानंतर मास्टर केलेलं आहे एखाद्या विषयात, ते मास्टर आहेत. व त्यांची बोलण्याची पातळी जर म्हटलं तर अगदी गावठी भाषा किंवा अगदीच जे अशिक्षित आहेत की काय असा प्रश्न तिथं निर्माण होतो. तशा व्यक्तींना आपण काय निवडून देत आहोत किंवा तशा व्यक्तींना आपण जर निवडणुकीचं तिकीट देत असेल तर ते खूप चुकीचं आहे आपल्यासाठी, बरोबर ना. म्हणजे एखाद्याने मास्टर केलेलं आहे व मास्टर करून पण त्याची जर तशी भाषा असेल तर मग पहा इथं एक तर त्याच्या व्यक्तिमत्वावर पण चर्चा होते सुटते, पण इकडे शिक्षणावरती पण त्याच्या आपण काय करू शकतो, प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. ओके, शैक्षणिक प्रश्नचिन्ह पण इथं निर्माण होतात. का तर आपल्या शाळेमध्ये वगैरे हेच शिकवलेलं आहे का? कारण तशा पद्धतीने मास्टर झालेला व्यक्ती पण पार्लमेंटमध्ये जाऊन आपल्या बिलची न चर्चा करता वायफाय चर्चा वगैरे करतो, मग ती अगदी चुकीचं आहे. मग ह्या समस्या इथं उद्भवतात, बरोबर आहे. मग यामुळे काय होत आहे, पार्लमेंटची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती पण घसरत आहे, बरोबर. मग पहा, याला आपल्याला कमी करायचं असेल, पार्लमेंटची प्रोडक्टिव्हिटी आणखीन जर परत एकदा जर वाढवायची असेल तर आपल्याला काय चांगलेच व्यक्ती वगैरे इथं देणं गरजेचं आहे. मग यासाठीच पहा निवडणुकामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. मग यासाठी काय काय सुधारणा आपण करू शकतो, हे जे 3 पॅराग्राफ आहेत ना, हे कात्रण तुम्ही प्लीज लक्षात ठेवा व जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग वगैरे करता ह्यामध्ये तुम्हाला खूप मदत याची होणार आहे. तर पहा, पहिला आहे मुद्दा, निवडणूक पद्धतीत सुधारणा हवी असेल तर सध्याच्या मत देण्याच्या पद्धतीबाबत नव्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच वरचेवर पक्षांतर करणारे नेते, गट, अपक्ष, असंतुष्ट, बंडीदार, त्यानंतर त्यांच्यावर अंकुश असला पाहिजे. म्हणजे पहा, आता सध्याला महाराष्ट्रात तर याचं खूप उदाहरणं देता येतील. म्हणजे पार्टी फुटते, लगेच त्यांचं इकडून इकडं वगैरे ट्रान्सफर वगैरे केलं जातं. मग हे जे सध्याला होत आहे ना, ह्यांना कुठंतरी रोख येणं खूप गरजेचं आहे. व जर किंवा आपण याला रिफॉर्म असं का देऊ शकतो, आता पहा इंटरव्ह्यूला पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचं सध्याचं जे राजकारण वगैरे झालेलं आहे, मग पार्टी फुटली, मग त्याला तुम्ही सोल्युशन वगैरे काय देता, की किंवा जी 10वी अनुसूची आहे ना त्या 10वी अनुसूचीला तुम्ही सोल्युशन काय देता. तर याला अगदीच उत्तर आपण देऊ शकतो की पहा, आपण डायरेक्टली काय, जे आमदार पक्षांतर वगैरे करणार आहेत ना त्यांचं तिथं काय करूयात, त्यांना नेक्स्टमध्ये तिकीटच देता वगैरे येत नाही, म्हणजे त्यांना काय अपात्रच ठरले जातील. असं जर तिथं आपण एक बंधन वगैरे लावलं ना तर ते कदाचित खूप बेटर होईल, असं इथं लेखकांनी रिफॉर्म पण दिलेले आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. पहा, त्यानंतर मतदारांना प्रलोभनी, दमदाटी, बूथ कॅप्चरिंग, बोगस मते इत्यादीचा भ्रष्ट मार्गाचा होणारा अवलंब थांबायला हवा. प्रचार यंत्रणेसाठी राबवली जाणारी बेरोजगारांची फौज, त्यातून लागणारी व्यसने, बिनश्रमाचा पैसा मिळवल्याचा मनोवृत्ती, वाढलेला चंगळवाद यांचाही साकल्याने विचार होण्याची गरज आहे. म्हणजे पहा, आता सध्याला बेरोजगारांना भरपूर काम भेटेल. म्हणजे जे अगदीच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर वगैरे आहेत किंवा इंस्टाग्रामवरती जे रील्स वगैरे पोस्ट करतात ना त्यांना पण इथं त्यांच्या पण हाताला काम भेटणार आहे. कसं काय म्हणतोय मी, पहा, तर अगदी ॲड लावण्याचे पैसे वगैरे त्यांना मिळतात. ओके, म्हणजे एखाद्या पॉलिटिकल पार्टीची जर ॲड वगैरे तुम्ही लावत असाल तर त्यांना तिथं अगदीच पैसे वगैरे भरमसाठ मिळतात. मग जे इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत त्यांना पण इथं काम मिळेल. त्यानंतर जे अगदी जिथे जिथे छुपी बेरोजगारी वगैरे ना तिथं सर्वांनाही काम मिळेल. किंवा अगदीच रॅलीमध्ये वगैरे जाण्यासाठी पण पैसे वगैरे मिळतील. मग पैसे मिळाल्यानंतर पहा, एकदाच जर जास्त पैसे वगैरे मिळाले तर अगदीच त्याच्यातून व्यसन वगैरे लावण्याची जास्त संधी वगैरे तिथं निर्माण होते. मग त्यामुळे काय लागतात तर व्यसन वगैरे तिथं लागतात. मग इथं तेच दिलेलं आहे की त्यांनी त्यातून लागणारी व्यसने, त्यानंतर बिनश्रमाचा पैसा मिळवल्याची मनोयाचना वगैरे जी काही आहे ना किंवा जी मनोवृत्ती आहे ना ती जी इलेक्शनमध्ये तयार होते ना ती आपल्याला कुठंतरी थांबवायला हवं. व याचा यूथवरती खूप मोठा परिणाम होतो. पहा, ओके, यूथवरती ह्या इलेक्शनचा खूप मोठा परिणाम होतो. मग यासाठीच हे थांबणं कुठंतरी गरजेचं आहे असं इथं लेखक
लेखक म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पहा, मार्च 2012 मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त SY खुरेशी यांनी निवडणूक सुधारणेची गरज या विषयावरील व्याख्यानात म्हणाले होते की राजकारणातील गुन्हेगारांचे प्रमाण कमी करण्यासाठी निदान खून, बलात्कार, अपहरण, दरोडा अशा गुन्ह्यांत न्यायालयाने आरोपपत्र निश्चित केलेल्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी असायला हवी. निवडणूक आयोगाने यासाठी सुधारणा देखील सुचवली आहे, पण ती प्रलंबित असल्याने असल्याचे सांगून गुन्हेगारांना राजकारणातून हद्दपार करण्याबाबत खुद्द राजकीय पक्षच उदासीन आहेत. म्हणजे पहा, खुरेशी जेव्हा 2012 मध्ये निवडणूक आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला डायरेक्टली पत्र वगैरे लिहून त्यांनी काय शिफारसी जाहीर केल्या होत्या की बाबा तुम्ही संसदेमध्ये अशा पद्धतीने कायदा आणा, म्हणजे जे पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट आहे, ओके, रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ॲक्ट RPA 1951, यामध्ये तुम्ही काय करा, सुधारणा करा. व त्या सुधारणेमध्ये ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे आहेत ना, जसं मर्डरचे चार्जेस, त्यानंतर रेप चार्जेस वगैरे जे आहेत, तशा लोकांना आपण निवडणूकच लढवू द्यायचं नाही. अशासाठी तुम्ही काय करा, कायदे करा किंवा संसदेमध्ये तशा पद्धतीने कायदा अमेंड करा, असं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सुधारणा सुचवलेलं आहे. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यावरती ॲक्शन घेतली का? बिलकुल नाही. का घेत नाही? पहा, प्रॉब्लेम असा आहे की आज घडीला जे संसदेतील खासदार असतील किंवा विधानसभेतील जे आमदार आहेत ना, त्यापैकी बहुतांश आमदार आणि खासदारांवर, मग ते पार्टीचे विपक्षचे पण नेते असू द्या किंवा सरकारमधले खुद्द नेते असू द्या, त्यांच्यावरती तशा पद्धतीचे चार्जेस आहेतच आहेत. मग पहा, जो व्यक्ती सरकारमध्ये बसलेला आहे, जो गुन्हेगार आहे, तो गुन्हेगार व्यक्ती तशा पद्धतीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल का? मग तीच समस्या इथं आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्या देशामध्ये. मग यामुळे पहा, संसदेमध्ये पूर्वीचं संसद खरंच खूप बेटर होती आपली, म्हणजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर वगैरे होते ना, त्यावेळेसची संसद खूप बेटर पद्धतीने म्हणजे चर्चा वगैरे तिथे केली जायची. पण आज घडीला तसं होतं आहे का? बिलकुल नाही. म्हणजे पहा, आता आमचे जे खासदार आहेत त्यांनी फक्त एक प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही पण जी आपली वेबसाईट असते ना, PRS इंडिया, त्यावरती तुम्ही जाऊन एकदा पाहू शकता की तुमच्या खासदार किंवा तुमच्या आमदारांनी किती प्रश्न वगैरे विचारले आहेत संसदेमध्ये. तर आमचा जो खासदार आहे सध्याला, त्यांनी तर फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे संसदेमध्ये. म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त एक जर प्रश्न असेल, 5 इयरच्या कालावधीमध्ये फक्त एक जर प्रश्न असेल, तर त्याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही ते. ओके, संसद कशासाठी असते? तर जनतेच्या मागण्या वगैरे तिथं किंवा जनतेचे प्रश्न वगैरे उचलण्यासाठी. पण तसं होत आहे का? बिलकुल होतच नाही. मग याच्यापेक्षा दुर्दैव काय आणखीन? त्यानंतर आता याचं दुसरं जर उदाहरण जर पाहिला तुम्ही, त्यानंतर अमोल कोल्हे, त्यानंतर सुप्रिया सुळे. आता पहा, मी एखाद्या पॉलिटिकल पार्टीला इथं अप्रिशिएट वगैरे करत नाही, पण त्यांनी जे प्रश्न विचारतात किंवा त्यांचं जे डिबेट असताना, तुम्ही पण यूट्यूबला जाऊन सुप्रिया सुळे यांचं डिबेट नक्की पाहू शकता. म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने ते डिबेट करतात. मग त्या पद्धतीचं जे डिबेट होतं ना, किंवा सुप्रिया सुळे जे आज डिबेट करताना, तशा पद्धतीचं डिबेट आपल्याला 1950च्या दरम्यान आपल्याला असलेलं पाहता येतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात ते डिबेट आपल्याला होतं. पण आज सध्याला ते डिबेटच नाही आहे. मग पहा, डिबेट नाही आहे, त्यामुळे प्रश्न पण कोणी ते आमदार किंवा खासदार वगैरे तशा पद्धतीने उपस्थित करत नाही की निवडणुकीमध्ये आपल्याला सुधारणा वगैरे हव्या आहेत. व जरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जरी सुधारणा दिल्या तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे चावी आहे. म्हणजे संसदेची चावी कोणाकडे आहे? तर सरकारकडेच आहे. मग सरकार ते स्वतःहून करेल का? कारण त्यांच्याकडेच जे त्यांचे मित्रपक्ष वगैरे आहेत त्यांच्यामध्येच गंभीर गुन्हेगार वगैरे बसलेले आहेत. त्यामुळे हे सर्व काही होऊ शकत नाही, ही आपल्याकडे खंत आहे. मग पहा, हे जर आपल्याला बदलायचं असेल किंवा हे जे गुन्हेगारी बदलायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? मग पहा, एकतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याला स्वतःला पण बदलावं लागेल व आपल्या जनतेला पण बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पहा, जनतेने चांगले खासदार किंवा जे शिक्षित वगैरे आहेत, म्हणजे चांगले खासदार वगैरे तिथं निवडून दिले पाहिजेत संसदेमध्ये, जे की काय कायदा करतील तशा पद्धतीचा. म्हणजे गुन्हेगारांना आपण निवडून न देता चांगल्या व्यक्तींना जर आपण निवडून दिलो तर संसदेमध्ये काय चांगले लोक जातील. मग संसदेमध्ये जाऊन त्यांनी काय करतील? तशा पद्धतीचा कायदा करतील की बाबा आता याच्या पुढे गुन्हेगारांना संसदेमध्ये एंट्री नाही. पण सध्याला हे होणं हे खूपच म्हणजे एक आयडियालिस्टिक बोलत आहे की काय, असा प्रश्न इथं निर्माण होतो. म्हणजे पहा, संपूर्ण जनता सुशिक्षित असल्यानंतरच कदाचित हे होऊ शकेल. पण आज घडीला जर पाहिलं तर सरकारच, म्हणजे आता जर शिक्षण द्यायचं म्हटलं तर सरकारवर डिपेंड राहावं लागतं. व सरकार सर्वांना शिक्षित करण्यासाठी इंटरेस्टेड आहे का? बिलकुल नाही. मग हीच तर शाळा आहे ना. म्हणजे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेले होते? मग त्यामुळेच त्यांनी म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा, त्यानंतर संघर्ष करा. मग इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे शिका म्हटलेलं आहे ना, त्यांनी लगेच त्यालाच काढून टाकलेलं आहे व डायरेक्टली आपल्या हातात पैसे देण्याचं काम सध्याला सरकार वगैरे करत आहे. त्यामुळे पहा, आपल्याला पैसा मिळतो व किंवा आपल्याला राशन मिळतं, आपल्याला शिक्षणाची गरजच पडत नाही तिथं. हीच समस्या आज घडीला देशात आहे. म्हणजे पहा, शिक्षणामुळे पहा कितीतरी गोष्टी सॉल्व्ह इथं होऊ शकतात. पण
एका गोष्टीमुळे हे सर्व काही अडून राहतं. मग त्यासाठीच आपल्याला शिक्षणाची खूप गरज आहे असं इथं म्हणू शकतो. आता थोडंसं विषयांतर झालं, पण हे समजण्यासाठी कदाचित गरजेचं पण आहे. ताणतण निवडणूक लढवण्यासाठी गुन्हेगारांना रोखावे, राजकीय पक्षांच्या निधी संकलनाची पद्धत पारदर्शक असावी आणि त्यासाठी केवळ धनादेशाद्वारे पक्षनिधी संकलित व्हावा, पक्षनिधीचे लेखापरीक्षण तटस्थ यंत्रणेकडून व्हावे आणि राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचा अधिकारही निवडणूक यंत्रणेलाच असला पाहिजे, अशा पद्धतीचे रिफॉर्म्स इथं आपण सुचवू शकतो. म्हणजे पहा, परीक्षेत जर अशा पद्धतीचा प्रश्न आला की निवडणुकीमध्ये काही रिफॉर्म गरजेचे आहेत का, कारण 2024 हे वर्ष इलेक्शन इयर आहे, मग यासाठी तुम्ही हे 3 नक्कीच पॉईंट तिथे मांडू शकता पेपरमध्ये. तुम्हाला अगदीच आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. त्यानंतर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.